नाशिक ग्रामीण भागातील गांजा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे। दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी कोचरगाव येथे छापा टाकत पथकाने एका तस्कराच्या मुसक्या आवळल्या। यावेळी 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 10,02,600 रुपये किमतीचा आणि 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदर नामदेव असे अटकेतील युवकाचे नाव आहे। तिल्लोळी पाडा येथे गांजा या अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती LCB पथकाला मिळाली होती। त्यानुसार सोमवारी पथकाने छापा टाकला असता संशयितेच्या घरात गांजाचा साठा आढळून आला। संशयितास बेड्या ठोकत पथकाने सुमारे 10,02,600 रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।